नमस्कार, मी अमोल अंतरकर. बघा, आपल्याला सध्याला DM इयर अंतर्गत जे महत्त्वाचं पद आहे बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी समाजसेवा अधीक्षक म्हणूया. आणि या समाजसेवा अधीक्षकसाठी जो तुमचा सिलेबस आहे बघा, ज्याला आपण महत्त्वाचं म्हणजे जो टेक्निकल पार्ट आहे, ज्याला तुम्ही तांत्रिक घटक असं म्हणता बघा, समाजकार्य. तर त्या समाजकार्यामधल्या काही महत्त्वाच्या संकल्पना आज आपण या ठिकाणी थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यामध्ये पहिला जर आपण मुद्दा बघितला बघा, तर समाजशास्त्रावरती काही महत्त्वाचे या ठिकाणी समाजशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी काय केलं बघा, काही ग्रंथ लिहिलेले आहेत. कधी कधी काय होतं बघा, त्या ग्रंथावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की हा ग्रंथ नेमका कोणी लिहिला. तर त्यामध्ये बघा, पॉझिटिव्ह फिलॉसॉफी नावाचा एक ग्रंथ आहे बघा, जो लिहिला त्या ठिकाणी ऑगस्ट कॉम्ट यांनी लिहिलेला आहे, ज्यांना आपण त्या ठिकाणी समाजशास्त्राचे जनक पण म्हणतो. त्यानंतर पुढचा जर आपण ग्रंथ बघितला बघा, तर रिपब्लिक नावाचा एक ग्रंथ आहे, जो या ठिकाणी प्लेटो यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर बघा, इथिक्स अँड पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ एरिस्टॉटल यांनी काय बघा तो लिहिलेला आहे. त्यानंतर बघा, ऑन जस्टिस नावाचा ग्रंथ सिसरो नावाचा एक समाजशास्त्रज्ञ आहे, त्यांनी आपल्याला लिहिलेला पाहायला मिळतो. त्यानंतर बघा, थॉमस मूर यांनी काय केलं बघा, युरोपिया नावाचा एक ग्रंथ आहे, तो लिहिलेला आहे. त्यानंतर विको नावाचा एक शास्त्रज्ञ आहे बघा, ज्यांनी न्यू सायन्स या नावाचा ग्रंथ लिहिला. त्यानंतर बघा, चार्ल्स डार्विन यांचा ओरिजिन ऑफ स्पेसीज नावाचा एक ग्रंथ लक्षात ठेवत चला. आणि डर्कहाइम जे आहेत बघा, त्यांचा त्या ठिकाणी लूज सुसाईड नावाचा ग्रंथ आहे. म्हणजे कधी कधी काय होतं बघा, समाजकार्याचा अभ्यास करत असताना आपल्याला समाजशास्त्रावरती आणि त्या समाजशास्त्रामधले जे काही शास्त्रज्ञ आहेत बघा, त्यांनी जे ग्रंथ लिहिलेत त्यावरती जर प्रश्न आले तर आपल्याला यांचे उत्तर त्या ठिकाणी देता येणं आवश्यक आहे बघा. त्याच्यानंतर कधी कधी काय होतं, आपल्याला अजून एक वेगळा टाईप आहे बघा, म्हणजे त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त आहेत बघा. आता ज्या ऑगस्ट कॉम्ट यांच्याबद्दल आता आपण बोललेलो आहोत, त्यांना आपण काय म्हणतो बघा, त्या ठिकाणी समाजशास्त्राचा जनक असं म्हणतो बघा. काय बोललो मी? समाजशास्त्राचे जनक, हा एक भाग लक्षात ठेव चला. आता समाजशास्त्राचे जनक आता इथं आहेत कोण बघा, ऑगस्ट कॉम्ट यांना आपण समाजशास्त्राचे जनक म्हणूया. परंतु यांच्याबरोबर आपल्याला काय करायचं बघा, अजून एक नाव या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, आणि ते नाव आहे बघा, ज्यांना आपण भारतीय काय बोललो बघा, भारतीय समाजशास्त्राचे जनक असं म्हणूया. काय बोललो बघा, फक्त सरळ जर प्रश्न आला तुम्हाला समाजशास्त्राचे जनक तर ऑगस्ट कॉम्ट म्हणा, आणि जर भारतीय समाजशास्त्राचे जनक असा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर तुम्हाला त्यांचं नाव माहित पाहिजे बघा, डॉक्टर GS घुर्रे नावाची व्यक्ती आहेत. काय बोललो बघा, डॉक्टर GS घुर्रे यांना आपण काय म्हणतो बघा, त्या ठिकाणी भारतीय समाजशास्त्राचा जनक असं म्हणतो. हे एक तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्याच्याबरोबर आपल्याला काय करायचं बघा, इथं जर आपण हा पॉईंट आता क्लिअर झाला, त्यानंतर दुसरा एक पॉईंट असा आहे बघा, की कधी कधी तुम्हाला प्रश्न असा येतो की पहिल्या महिला समाजशास्त्रज्ञ, काय बोललो मी, पहिल्या महिला समाजशास्त्रज्ञ असा जर तुम्हाला त्यांच्यावरती जर प्रश्न विचारला तर बघा, यांचं नाव तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. त्यांचं नाव आहे त्या ठिकाणी हॅरिएट मार्टिनो. काय बोललो मी, हॅरिएट मार्टिनो. त्यांचं हे नाव त्या ठिकाणी काय करायचं चला बघा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला, ज्यांना आपण पहिल्या महिला काय बघा समाजशास्त्रज्ञ म्हणतो. याच्यामध्ये अजून एक नाव आपण ऍड करूया. जर पहिल्या महिला जर विचारलं तर हॅरिएट मार्टिनो, आणि पहिल्या भारतीय महिला, काय बोललो मी, पहिल्या भारतीय महिला समाजशास्त्रज्ञ जर तुम्हाला विचारल्या तर त्यांचं नाव तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा, डॉक्टर इरावती कर्वे. काय बोललो मी, डॉक्टर इरावती कर्वे यांना आपण त्या ठिकाणी पहिल्या भारतीय महिला समाजशास्त्रज्ञ असं म्हणतो बघा. म्हणजे कधी कधी हे थोडेसे कन्फ्यूज करणारे पॉईंट आहेत, ते जर तुम्हाला विचारले तर आपल्याला त्या ठिकाणी काय बघा, हे सांगता येणं आवश्यक आहे. ओके, ग्रंथ लक्षात ठेव चला, आणि त्याबरोबर हे जे जनक आहेत बघा, यांच्यावरती जर प्रश्न विचारले तर अशा टाईपमध्ये हे 4 नावं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहेत. ऑगस्ट कॉम्ट, त्यानंतर बघा डॉक्टर GS घुरे, त्यानंतर हॅरिएट मार्टिनो, आणि काय बघा त्या ठिकाणी डॉक्टर इरावती कर्वे. त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी समाजकार्याचा विचार करतो बघा, तर या समाजकार्याच्या काही पायऱ्या ज्या आहेत, ह्या पायऱ्या त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत. म्हणजे या पायऱ्यावरून आपल्याला काय करायचं बघा, त्या ठिकाणी समाजकार्य करायचे. त्यातली पहिली जर आपण पायरी बघितली बघा, तर एखाद्याची समस्या जी आहे ही समस्या ओळखणे. पहिला मुद्दा, समाजकार्य कशाला म्हणायचे? समाजकार्य म्हणजे सरळ बघा त्या ठिकाणी एखाद्या समस्येचं निर्मूलन करणं, त्याला आपण काय म्हणूया, त्या ठिकाणी समाजकार्य म्हणूया. पण त्यासाठी ती समस्या आपल्याला ओळखता येणं आवश्यक आहे. म्हणजे बघा, समाजकार्याच्या आपण जर पायऱ्या जर बघितल्या तर पहिली पायरी आहे बघा या ठिकाणी समस्या ओळखणे, दुसरी पायरी आहे त्या ठिकाणी उद्देश निश्चित करणे, तिसरी आहे बघा माहिती संकलित करणे, योजना आखणे, योजना कार्यान्वित करणे, आणि त्या योजनेचं काय बघा त्या ठिकाणी मूल्यांकन करणे. म्हणजे आपण जे समाजकार्य केले त्या समाजकार्य प्रॉपर त्या ठिकाणी झालंय का, त्याचं मूल्यांकन आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. ओके,
त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा समाजकार्याची काही वैशिष्ट्य आहेत. तसं पहिलं जर आपण वैशिष्ट्य बघितलं बघा तर समाजकार्य हे त्या ठिकाणी एक व्यावसायिक कार्य आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा समाजकार्य जे आहे बघा या ठिकाणी सरळ सरळ शास्त्रीय ज्ञानावरती आधारित असणारं हे एक समाजकार्य आपण त्या ठिकाणी सांगू शकतोय. कधी कधी तुम्हाला प्रश्न येतोय की समाजकार्याचं वैशिष्ट्य कोणते, मग पहिलं वैशिष्ट्य सांगा बघा व्यावसायिक कार्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर हे त्या ठिकाणी शास्त्रीय ज्ञानावरती आधारित आहे. तिसरं जर आपण बघितलं बघा तर हे जे मानवी संबंध आहेत त्या मानवी संबंधावरती हे समाजकार्य त्या ठिकाणी आधारित असतं. त्यानंतर जर आपण बघितलं बघा समाजकार्याद्वारे त्या समस्यांचं निराकरण होऊन त्या समाजाचं काय बघा त्या ठिकाणी ज्या समाजामध्ये ती समस्या उद्भवलेली आहे त्या समस्येचं निराकरण होऊन त्या समाजाचं काय बघा त्या ठिकाणी समाधान होणं आवश्यक असतं. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर हे जे समाजकार्य आहे हे मानवतावादाशी काय बघा त्या ठिकाणी संबंधित आहे. म्हणजे असे वैशिष्ट्य जे आहेत समाजकार्याचे ते जर तुम्हाला विचारले तर कन्फर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. शास्त्रज्ञ, समाजकार्याच्या पायऱ्या आणि इकडे काय बघा त्या ठिकाणी वैशिष्ट्ये आणि त्याबरोबर तुम्हाला जे मगाशी बोललो तुम्ही हे जनक कन्फर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. ओके. त्यानंतर बघा जी बॅच आपण सुरू केलेली आहे त्या बॅच बद्दल 1-2 मिनिटं बोलतो मी. ती बॅच आहे बघा आपली या ठिकाणी स्पेशल समाजकार्य या टेक्निकल भागाची बॅच आहे. समाजसेवा अधीक्षक पदासाठी जो तुमचा समाजकार्याचा सिलेबस आहे त्याची बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद या बॅचला दिलेला आहे. ओके. तर अजून जर काही विद्यार्थ्यांना ही जर बॅच जॉईन करायची असेल तर बघा त्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. घेऊ का परीक्षा, काय बोललो मी, घेऊ का परीक्षा हे ॲप त्या ठिकाणी काय करा बघा इन्स्टॉल करा. आणि या ॲपमध्ये आपली बॅच सुरू झालेली आहे परवा दिवसापासून. ठीक आहे, म्हणजे सोमवारपासून आपली बॅच त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. 2 ते 3 लेक्चर फक्त आपल्या बॅचमध्ये झालेत आत्तापर्यंत. म्हणजे अजून त्या ठिकाणी प्रॉपर बॅच जी आहे बघा ही तुमची आता आजपासून त्या ठिकाणी आपण रन करतोय. त्यामुळं जे काही विद्यार्थी त्या ठिकाणी उत्सुक आहेत या बॅचला आपण प्रवेश घेऊ शकता. हा सिलेबस आहे बघा समाजकार्याचा, तो सिलेबस त्या ठिकाणी तुमचा पूर्णपणे कव्हर करून दिला जाईल. समाजशास्त्र, समाजशास्त्रज्ञ, समाजकार्याचे क्षेत्र, त्यानंतर बघा प्रशासन, त्यानंतर वेगवेगळ्या सेवा, त्यानंतर समस्या आहेत, काही संस्था आहेत, संस्कृती आहेत, त्यानंतर बघा या ठिकाणी फील्डवर्क आपण ज्याला म्हणूया ते आहे, त्यानंतर बघा काही समाजकार्याच्या पद्धती आहेत, त्यानंतर काही कायदे आहेत, योजना आहेत, त्यानंतर आपण जर बघितलं बघा सामाजिक सुरक्षितता आहे, समाजकार्याचे स्वरूप आहे, इतिहास वगैरे हे आपल्याला सगळं हे सिलेबस त्या ठिकाणी कव्हर केलं जाईल. त्यानंतर बघा काही संशोधन पद्धती आहेत आणि समाजकार्याचं मानसशास्त्र असे या ठिकाणी पूर्णपणे सिलेबस आहे. आता हे फक्त एक नावं दिलेत मी, याच्या आतमध्ये त्या ठिकाणी भरपूर सारा कंटेंट आहे. तर तो कंटेंट या बॅचमध्ये आपल्याला पूर्णपणे कव्हर करून दिला जाईल. ठीक आहे, तर प्ले स्टोअरला जा, ॲप इन्स्टॉल करा, घेऊ का परीक्षा या ॲपवरती आपली ही त्या ठिकाणी बॅच सुरू झालेली आहे. जर ॲप्लिकेशनची लिंक किंवा ॲप्लिकेशन जर तुम्हाला प्ले स्टोअरला जर नाही सापडलं तर डायरेक्ट काय करा बघा, हा नंबर आहे, या नंबरवरती मला तुम्ही मेसेज करू शकता. 99 75 75 54 99 या नंबरवरती आपण त्या ठिकाणी SMS करून या ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे. या बॅचची वैशिष्ट्य अशी आहेत, बॅच ही 2 फॉर्मॅटमध्ये आहे बघा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. ओके, म्हणजे तुम्हाला जर लाईव्ह करता आलं तर चांगली गोष्ट आहे, परंतु काही कारणास्तव जर तुम्हाला ते पॉसिबल नाही झालं तर आपण ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहू शकता. एक व्हिडिओ अनलिमिटेड वेळा पाहता येईल, असं काय त्याला कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन त्या ठिकाणी ठेवलेलं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे अनलिमिटेड त्या ठिकाणी व्ह्यूज आहेत. PDF स्वरूपात आपल्याला पूर्णपणे ज्या नोट्स आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जातील. आणि सेकंड मुद्दा असा आहे बघा की टॉपिक वाईज टेस्ट आहेत, म्हणजे प्रत्येक प्रकरणावरती आपण टेस्ट डिझाईन केलेले आहेत. आणि फायनली संपूर्ण सिलेबस संपल्यानंतर मग तुमची फुल लेंथवरती या ठिकाणी काही टेस्ट आहेत. ओके, तर बॅच आपली सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅचमध्ये प्रवेश घ्यायचा आहे हा नंबर आहे, या नंबरवर आपण संपर्क करू शकता किंवा डायरेक्ट प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ॲप जर इन्स्टॉल केलं, डायरेक्ट ॲपमध्ये बॅच आहे बघा. बॅचची प्राईज आहे 599 रुपये, तशी 1299 आहे, परंतु सध्याला ऑफरमध्ये आपण ती 599 एवढी जी प्राईज आहे बघा ती बॅचची या ठिकाणी केलेली आहे. मेन कंटेंट हा लक्षात ठेवत चला. चालेल, यूट्यूबला डेमो पण सुरू आहेत आणि त्याच्यानंतर बघा काही माझे काही व्हिडिओ असतील बघा या प्रकारचे, असे तुम्हाला मी 5-5, 10-10 मिनिटाचे काही व्हिडिओच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी समाजकार्याबद्दल जी माहिती आहे बघा ही माहिती या ठिकाणी देण्याचा माझा प्रयत्न राहील. ठीक आहे, तर ज्यांना बॅचची आवश्यकता आहे 100% बॅचमध्ये प्रवेश घ्या. थांबू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.